समासवाचन करणाऱ्या ज्योत्स्नाताई निरंतर आणि आजचे निरूपणकार आदरणीय वैद्य श्रीधर दादा देशमुख यांचे शुद्धरकावे नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. त्यांच्या आजच्या निरूपणाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. निरूपणानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपण बाहेर पडावे. श्रीधर दादा, आपण निरूपणास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सता आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन. आदिनारायणं वन्दे ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं व्यासं रामदासं च श्रीधरम्. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आज ज्या पुरुषार्थानं मनुष्याच्या जीवनाची परिपूर्णता होते, नवे नवे मनुष्याचं जीवन ज्या पुरुषार्थाच्या साध्य होण्यानं खऱ्या अर्थानं परिपूर्ण मानलं जातं, अशा चतुर्विध पुरुषार्थातील सर्वात शेवटचा आणि तेवढाच महत्वाचा असणारा जो पुरुषार्थ मोक्ष, त्याच्या वर्णनाच्या समासाकडे समर्थ रामदास स्वामींनी ज्या दृष्टीनं पाहिलं त्या दृष्टीनं पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आज या निमित्तानं या समूहावर असणारे आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ, ज्ञानानं वयानं सगळ्याच गोष्टीनं श्रेष्ठ असणारे आपण सर्वांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी आणि समर्थ रामदास स्वामींच्या चरणी प्रारंभी वंदन करतो. सद्गुरूंच्या कृपेनं जे काही या ठिकाणी या अनुरूप सुचे ते आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आता ज्योत्स्नाताईंनी समास अत्यंत सुंदर रीतीने वाचला. मला नाही वाटत आपल्याला फार काही जास्त सांगण्याची आवश्यकता पडेल, कारण त्यांच्या वाचनातनं एवढं चांगल्या रीतीने आपल्याला ते समजलं की मुक्ती चतुष्टय म्हणजे नेमकं काय. खरं तर आपली 4 आवर्तनं झालेली आहेत. 4 आवर्तनात प्रत्येक वेळी आपण हा मुक्ती चतुष्टय समास ऐकलेला आहे आणि आपण सर्वजण माझ्यापेक्षा या गोष्टीला अधिक चांगल्या रीतीने जाणतात याची मला पूर्ण कल्पना आहे. पण दिलेली जबाबदारी पूर्ण करायची या केवळ या उद्देशानं आपल्या समोर बोलण्याचं धाडस करतोय. मुक्ती चतुष्टय समास. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनं. नवविधा भक्तीची प्राप्ती मनुष्य जीवनात झाल्यानंतर आणि या संपूर्ण आपल्या मनुष्य जीवनामध्ये धर्म मार्गावर चालून अर्थ आणि काम यांना धर्माच्या चौकटीत सीमित केल्यानंतर मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. आणि आपण आता पाहतोय की या 4थ्या दशकातल्या 10व्या समासातही या नवविधा भक्तीच्या नंतर मुक्ती चतुष्टय नावाचा समास आला. मनुष्य जीवनामध्ये जेव्हा भक्तीची परिपूर्णता होते, जेव्हा भक्ती ओथंबून वाहायला लागते, तेव्हा मनुष्य त्याच्या चालू जन्मामध्येच मुक्तीची प्राप्ती करून घेत असतो. काय मुक्ती म्हणजे नेमकं काय, तर समर्थ रामदास स्वामींनी या समासामध्ये अगोदरच मोक्ष इति दुःखम अनेन इति मुक्ती, जो दुःखापासून सुटका करून देतो,
जो दुःखापासून मनुष्याला दूर नेतो त्याला मोक्ष असं म्हटलं जातं. मोक्षाचं वर्णन शास्त्रकारांनी अनेक विविध माध्यमातून केलेलं आहे. वासना संशयो नाम मोक्ष इत्युच्यते बुधैहि, पदार्थ वासना सक्ती बंध इत्युच्यते, असं दोन्ही म्हटलंय. पदार्थाच्या बद्दलची वासना सक्ती, पदार्थाबद्दलची आसक्ती म्हणजे मनुष्याच्या जीवनात येणारा बंध आहे. मनुष्याला तो कुठेतरी बांधून ठेवतो. आणि मनुष्याला खऱ्या अर्थाने जर मुक्ती मिळवायची असेल तर त्याच्या जीवनात येणारे जे सगळे संग आहेत, ज्या सगळ्या आसक्ती आहेत, ज्या सगळ्या कामना आहेत, ज्या सगळ्या इच्छा आहेत, त्या सगळ्या इच्छांपासून त्याला दूर जावं लागतं किंवा या इच्छा त्याला सोडून द्याव्या लागतात. आपण सर्वांनी ऐकलेला दृष्टांत फक्त थोडक्यात इथे आपल्या समोर ठेवून जाईल. एका मनुष्याला, प्रवचनकारांना, एखाद्या अभ्यासू व्यक्तीला कोंडीत पकडण्याची खूप सवय असते. आणि एकदा असंच एक मोठं प्रवचन चाललेलं असतं. तिथं बुवांनी सांगितलं की मोक्ष म्हणजे काय. मग काय काय सोडून दिलं म्हणजे मोक्ष, याचं वर्णन त्यांनी रसभरीत अशा प्रकारे केलं. त्या प्रवचनामध्ये उपस्थित असणारा तो मनुष्य बुवांकडे प्रवचन संपल्यानंतर गेला. त्यांना म्हणाला, बुवा मला पण मोक्ष मिळवायचा आहे, पण मी सगळ्या गोष्टी सोडल्यात. आता मी सध्या कुठलीच गोष्ट माझ्या जवळ नाहीये. मी घरात राहतोय पण घर माझं नाहीये. मी जेवण करतोय पण ते माझ्या शरीरासाठी करतोय, माझ्यासाठी करत नाहीये. मी नामस्मरण करतोय तेही मी माझ्यासाठी करत नाही. असे सगळे उपाय मी केले, पण मला या मोक्षाकडे जाण्याचा मार्ग काही दिसत नाही. तुम्हीच काहीतरी मला सांगा. आणि ते बुवा मग त्यांना सांगतात की तुम्ही असं करा, माझं काय त्यांची वेळ असेल प्रवचनाची ती सांगतात. या वेळ प्रवचन असतं, तुम्ही संध्याकाळी मला माझ्या त्या आश्रमामध्ये भेटायला या. हा खोडसाळ मनुष्य, शब्दाचे खेळ करणारा मनुष्य त्या ठिकाणी बुवांनी बोलवल्याप्रमाणे जातो. बुवांच्या आश्रमाचं कुटीचं दार उघडतो आणि बुवा त्या ठिकाणी, त्याला असं चित्र दिसतं की बुवांना एका खांबाला बांधून ठेवलंय, खांबाला धरून ठेवलंय बुवांनी स्वतः. त्यांनी 2 पाय आणि 2 हातांनी अशी खांबाला मिठी मारली आणि ते खांबाला चिकटून बसले. इकडं त्या माणसाने पाय ठेवला आणि तो म्हणतो, बुवा काय करताय तुम्ही असं. तर बुवांनी सांगितलं, बाबा अरे मला या खांबाने धरून ठेवलंय, मला इथून सुटकाच होत नाहीये माझी, मला इथं बांधून ठेवलंय. तो जवळ जाऊन एकदा निरीक्षण करतो, बुवांचं निरीक्षण करतो. अहो तुम्हाला तर या खांबाला कुठं बांधून ठेवल्यासारखं वाटत नाहीये, कुठं दोरीचं बंधन दिसत नाहीये, तरी तुम्ही स्वतःला बांधलेलं का समजता. तुम्ही मोकळे आहात, तुम्हाला हात सोडले की तुम्ही यातून सुटणार आहात. बुवा लगेच आपले हात आणि पाय सोडून ताडकन उभे राहतात आणि त्या मनुष्याला सांगतात की तुम्ही म्हणतात खरंय, आम्ही संसारामध्ये, आमच्या संसाराला आम्ही असंच धरून बसलेलो असतो आणि एका बाजूने आम्ही सांगतो नाही आम्ही सगळ्यातनं सुटलेलो. आमचं वय तारुण्यातून आम्ही वार्धक्याकडे जातो, आमचं भरपूर अशा प्रकारचं वय होतं, पण आम्हाला हा संसार सुटत नाही. हा संसार आम्हाला सुटत नाही म्हटल्यापेक्षा आम्ही या संसाराला धरून बसलेलो असतो, आम्ही या संसाराला कवटाळून बसलेलो असतो, आमच्याच्यानं तो सोडवला जात नाही. खरंच आपण आपल्या जीवनाकडे बारकाईनं पाहिलं की आम्हाला हे सगळं सोडायचंय. आम्ही लहानपणापासून ऐकत असतो सगळ्या गोष्टी. कर्म नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचतेन प्रसिद्धेद कर्मणः. भगवद्गीतेतला हा श्लोक आम्ही ऐकतो, त्यातनं आम्ही असं घेतो की नाही आम्हाला कर्म करावी लागतात. ती जीवन आमच्या शरीराचे व्यापार चालावेत तेवढ्यापुरती आम्हाला ती कर्म करावी लागतात, कर्म करावीही. पण कुठपर्यंत तर नियतम कुरु कर्मत्वम कर्म ज्यायो ह्यकर्मणः. जोपर्यंत आपल्या शरीराचे व्यापार चालतायत ना व्यवस्थित तोपर्यंत ती कर्म केली पाहिजे. आणि मग आमच्या हे लक्षातच राहत नाही, आम्ही कर्माचा एवढा पसारा वाढवून ठेवतो, एवढा पसारा वाढवून ठेवतो की या कर्मामध्ये आम्ही गुरफटून जातो. लहानपणापासून आम्हाला गोल सेट करण्याची सवय झालेली असते. आम्ही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे गोल सेट करत असतो, वेगवेगळ्या ध्येय प्राप्तीपर्यंत आमचा मार्ग जात असतो. आम्ही वेगवेगळ्या ध्येय प्राप्तीचे पुढे गोल ठेवलेले असतात. एक गोल आम्ही पूर्ण केला की दुसरा गोल, तिसरा गोल पूर्ण केला की चौथा गोल, असं आमच्या जीवनाचं चक्र चालू असतं.
पण आमच्या आयुष्यातले गोल सेट करणं काही थांबत नाही आणि आमचे हे गोल कधी पूर्ण होत नाही, आमचं हे ध्येय कधी पूर्ण होत नाही. त्यासाठी आम्हाला जी आशा आहे, खरं तर एका बाजूने आपण पाहिलं तर आशेवर मनुष्याचं जीवन चांगल्या अर्थानं चाललं असतं. आपण पहा, ज्याच्या आयुष्यामध्ये करायला असं काही नसतं, तो मनुष्य या जीवनातून लवकर थकतो आणि इहलोकाचा लवकर निरोप घेतो, असं आपण अनेक उदाहरणं पाहिली. पण खरंच मनुष्याला असं थकायला होतं का? आपल्या एखाद्या सर्व्हिस मधनं, आपल्या व्यवसायामधून मनुष्य निवृत्त झाला तरी तो तेवढ्यापुरता जन्माला आलेला असतो का त्या कामापुरता? तर याचं उत्तर निश्चितपणानं नाही असं येईल. जीवनामध्ये केवळ आम्ही सर्व्हिस, नोकरी करण्यासाठी, आमचा व्यवसाय करण्यासाठी नाही, तर आम्ही समाजाचं काहीतरी देणं लागतो, आम्ही आमच्या पूर्वजांचं काहीतरी देणं लागतो, आम्ही आमच्या देवांचं काहीतरी देणं लागतो, आम्ही आमच्या धर्माचं काहीतरी देणं लागतो. या सगळ्यांचं आम्हाला कुठे ना कुठं थोड्याफार प्रमाणात आम्हाला फेड करावी लागते. ही सगळी ऋण आम्हाला चुकवावी लागतात, तरच आम्हाला या मनुष्य देहातनं खऱ्या अर्थानं मुक्ती मिळू शकते. आणि त्या बुवांनी त्या माणसाला असं सगळ्या रीतीनं समजावलं की बाबा, अरे तुला या जीवनातनं खऱ्या अर्थानं मुक्ती मिळवायची असेल तर तू ज्याला नाही नाही मी सोडला असं खोटं म्हणतोय संसार, तो संसार तुला सोडला पाहिजे. त्यासाठी तुला आणखी वेगळ्या अर्थानं प्रयत्न करावे लागतील. आणि यासाठी ते त्याला एक अतिशय चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करतात की वासना संशयो नाम मोक्ष इत्युच्यते हृदयी. आपल्या वासना कमी करीत जा, त्या एका ठराविक याच्यामध्ये बांधून ठेवणं, त्याच्या पुढे त्याला जाऊ न देणं, तरच आम्हाला ह्या मोक्षाची प्राप्ती होत असते. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बद्धाय विषयासक्तं मुक्तैर निर्विषयं स्मृतम्. खऱ्या अर्थानं आपण विचार करायला गेलो तर हे मनच आम्हाला बंधनात आहे की आम्ही मुक्तीत आहोत हे आम्हाला सांगत असतं. आमचं मन एवढं पॉवरफुल आहे, एवढं स्ट्रॉंग आहे की त्या मनामुळे आम्हाला कायम या बंधनामध्ये ते अडकवून ठेवतं. आम्हाला आज आम्ही ऐकलं, आम्हाला एखाद्या अधिकारी महात्म्यानं सांगितलं की नाही, आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर आम्हाला एका ठराविक चाकोरीबद्ध जीवन आम्हाला जगावं लागेल. आमच्या वासना या सीमित कराव्या लागतील. फार अपेक्षा जीवनाकडून ठेवून उपयोग नाही. तर आमचं जे चित्त आहे ते परमार्थाकडे, भगवंताकडे लागलं पाहिजे, भक्तीच्या मार्गाकडे लागलं पाहिजे, ज्ञान मार्गाकडे लागलं पाहिजे. अगदी भगवतपाद शंकराचार्य ही सांगतात की यथा ज्ञानम विना मुक्तीर नास्ति उपाय शतैरपि. मुक्ती मिळवायची असेल तर आम्हाला ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. सगळं ज्ञान आम्हाला करून घ्यावं लागेल, यथायोग्य रीतीनं करून घ्यावं लागेल. आणि तसंच ज्या भक्तिशास्त्रकारांनी, भक्तीवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे, देवर्षी नारदांसारखे, अशा देवर्षी नारदांसारख्या भक्तिशास्त्रांच्या प्रणेता असणाऱ्या ज्येष्ठ अशा मुनींचं तर म्हणणं असं आहे की तथा भक्ती विना ज्ञानम नास्ति उपाय शतैरपि. त्यांचं म्हणणं तर असं आहे की या भक्तीची प्राप्ती झाल्याशिवाय, जीवनामध्ये भगवत चिंतनामध्ये लागल्याशिवाय आम्हाला खरं ज्ञान मिळणं शक्य नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्या महाराष्ट्रीयन संतांच्या वाङ्मयाकडे जर आम्ही पाहिलं, अगदी समर्थांच्या वाङ्मयासहित सगळ्या वाङ्मयाकडे जर आम्ही पाहिलं, तर आम्हाला भक्ती करतानाही त्यांनी ज्ञानयुक्त भक्ती करण्याचा मार्ग दाखवलेला. अगदी भक्ती जी करायची ती ज्ञानयुक्त असली पाहिजे. ज्ञानानं आम्ही ती जाणून घेऊन आम्ही नेमकं काय करतोय याच्यातनं ती भक्ती असली पाहिजे. नाहीतर होतं काय, आम्ही काही लोकांचं ऐकत बसतो. एखादा मनुष्य आम्हाला खूप चांगल्या रीतीनं पटवून देणार असतो आणि मग त्यांनी एखादी गोष्ट तो एवढ्या वाकड्या मार्गाने आम्हाला चांगली समजून सांगतो की ती आमच्या मनावर ठसून राहते. किंवा कधी कधी आम्ही काही गोष्टींच्या सगळ्या बाजूचा विचार केलेला नसतो, ती गोष्ट एकाच अँगलनं पाहिलेली असते.
सगळ्या बाजूने आम्ही पाहिलेलीच नसते. आणि मग आम्ही आमच्या पद्धतीने तो विचार करतो आणि आपलं मत त्यानुसार बनवत असतो. असं करून नाही चालत संसार. एक छोटासा दृष्टांत आपल्या समोर ठेवला म्हणजे आपल्या लक्षात येईल की एका समुद्रातून अथांग महासागरातून प्रवास करत असताना एका बोटीतनं प्रवास एक जोडपं करत असतं आणि त्या जोडप्याचं एकमेकावर इतकं निरतिशय प्रेम असतं. कुटुंबामध्ये 2 मुलं असतात, एक छानसं घर असतं, भक्ती मार्गावर चालणारं ते जोडपं असतं. अतिशय चांगला धन्यो गृहस्थाश्रम अशा प्रकारचा त्यांचा गृहस्थाश्रम असतो. आणि ते गंगासागरला यात्रेला म्हणून चाललेले असताना बोटीमध्ये बसतात आणि सागराला अचानक आलेल्या एका मोठ्या लाटेमुळे ती जी बोट असते त्यातनं काही प्रवासी त्या ठिकाणी बोटीत पाणी पडतं, पाणी शिरतं आणि ती बोट बुडायला लागते. जीवरक्षक बोटी समोर येतात आणि त्याच्यामध्ये फक्त एकच जागा शिल्लक राहते. इकडे पती पत्नी दोघे असतात. त्या दोघांपासून कोण तिथे जायचं हा निर्णय करता करता समोरच्या व्यक्तीला असं दिसतं की त्यानं बायकोला तिथंच सोडलंय, आपल्या पत्नीला तिथे सोडलंय आणि स्वतः मात्र जीवरक्षक बोटीत जाऊन बसलाय. जीवरक्षक बोटीत तो पती जातो. त्या सगळ्या वादळातनं तो बाहेर पडतो आणि घरी गेल्यानंतर एवढं करत असताना, तो बाहेर पडत असताना त्याची पत्नी बुडत असतानाही त्याला उलटून काहीतरी सांगते. काय सांगत असेल बरं ती? असं जेव्हा अनेकांना विचारलं जातं तेव्हा वेगवेगळी उत्तरं त्यांच्याकडनं येतात. एक गुरुजी हाच दृष्टांत त्यांच्या वर्गामध्ये सांगत असतात. गुरुजी मुलांना विचारतात, सांगा बरं ती काय म्हणत असेल त्यांची बायको. कुणी सांगतं की तुम्ही आम्हा स्वतःला सांभाळा, अमुक सांभाळा, घर सांभाळा, हे करा, असं सांभाळा. पण एक मुलगा उभा राहतो आणि सांगतो, ती म्हणत असते मुलांना सांभाळा. गुरुजी म्हणतात, अरे तू गोष्ट ऐकलीये का? तो मुलगा म्हणतो, नाही मी गोष्ट नाही ऐकली. ही गोष्ट मी ऐकलेली नाही, पण माझी आई ज्यावेळी हे जग सोडून गेली तेव्हा ती माझ्या वडिलांना असंच म्हणाली की तुम्ही माझ्या मुलाला सांभाळा. ते मी स्वतः ऐकलेलं आहे, अनुभवलेलं आहे. हे ऐकल्यानंतर गुरुजींचं अंतःकरण सद्गदित अशा प्रकारचं होतं. इकडं तो मनुष्य घरी जातो, तो पती घरी जातो, आपल्या पत्नीच्या इच्छेप्रमाणे तो आपल्या मुलांना व्यवस्थितपणे त्यांचं वाढवतो. त्यांना चांगल्या ठिकाणी, दोघांनाही चांगल्या ठिकाणी सर्व्हिसला लागतो आणि या जगाचा निरोप घेतो. त्यानंतर त्याची डायरी जेव्हा ती मुलगी आणि मुलगा दोघं वाचतात, त्यामध्ये असं लिहिलेलं होतं की त्या पत्नीला दुर्धर अशा प्रकारचा आजार झालेला असतो आणि म्हणून खरं तर मला त्या माझ्या पत्नी बरोबर जाण्याची इच्छा होती. त्या बोटीमधून त्या समुद्रामध्ये जलसमाधी घेण्याची इच्छा होती पत्नी बरोबर, पण केवळ तिनं सांगितल्यामुळं, आमच्या मुलांना सांभाळ असं सांगितल्यामुळं मी एवढे दिवस माझं जीवन यापन केलं. म्हणजे जेव्हा आपण जर त्या बोटीतनं प्रवास करायला निघाल्यापासून त्या जोडप्याचा प्रवास पाहिला आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं हे सगळं वर्तन पाहिलं, या कुठल्याही गोष्टीची पार्श्वभूमी माहित नसताना जर आम्ही हे वर्तन पाहिलं तर आमचं सगळ्यांचं मत निश्चितपणानं असंच असेल, काहीतरी विपरीत मत असेल. म्हणून एखाद्या गोष्टीवर मत व्यक्त करताना किंवा एखादी गोष्ट ही खरोखर ज्ञानातून आहे, शास्त्रातनं आहे, ही आमच्या प्राचीन अशा परंपरेतनं आलेली आहे, समजून घ्यायचं असेल तर तेवढ्याच अधिकारी महात्म्याकडनं ऐकली पाहिजे किंवा तशाच प्रकारच्या एखाद्या ग्रंथातनं, एखाद्या जुन्या ग्रंथातनं ती आम्ही समजून घेतली पाहिजे. केवळ बाह्य बाजूने पाहून, दुसऱ्याच्या तोंडून, एखाद्या अनधिकारी व्यक्तीकडून ऐकून जर आम्ही ती गोष्ट समजून घेतली तर त्याचा साकल्यानं विचार आमच्याकडून होणार नाही आणि आम्ही त्याच्या खऱ्या मुळापर्यंत पोहोचू शकणार नाही. मुक्तीचं प्रकरण अशाच प्रकारचं आहे. मोक्ष इति अनेन दुःखम अनेन इति मुक्तीही. या मुक्तीला अनेक नाव आहेत. कुणी कैवल्य म्हणतं, कुणी मुक्ती म्हणतं, बौद्ध त्याला निर्वाण म्हणतात, न्याय वैशेषिक अपवर्ग म्हणतात, कुणी अमृत म्हणतं, उपनिषदे तिला अमृत म्हणतात, कुणी निश्रेयस असं म्हणतं, सांख्य आणि योगदर्शने तिला कैवल्य म्हणतात. प्रपंच संबंध विलयो मोक्ष असं मीमांसकांनी म्हणून ठेवलंय.
अविद्यास्तमयो मोक्षः साच बंध उदारतः. अविद्या आणि अंधकार यापासून दूर जाणं म्हणजे मोक्ष आणि त्याच्यामध्ये अडकून पडणं म्हणजे बंध, असं आपल्याला अद्वैत वेदांती सांगतात. आणि समर्थांच्या वाङ्मयाकडे जर आम्ही पाहायला गेलं तर मनाच्या श्लोकांमध्ये समर्थ आम्हाला सांगता, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जर आम्हाला खऱ्या अर्थानं मुक्ती भोगायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही केलं पाहिजे, आमच्या मनाला आवरलं पाहिजे. समर्थांचा आदेश इथे आहे की मना मानसी दुःख आणू नको रे, कुठल्याच गोष्टीचं तुला दुःख होऊ देऊ नको. एकदा का आपण ठरवलं की एखादं कर्म केलं की त्यापासून येणारा परिणाम, आम्ही जसं कर्म प्रत्येक संकल्प सोडताना असं म्हणतो की जे आम्ही केले ते भगवंताला आम्ही अर्पण करतो, या पद्धतीने आम्ही कर्म केलं तर कुठल्याही कर्माच्या कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू या दोन्हीचे नाम बंधू असं माऊली म्हणतात. कर्तृत्वाचा मदही आम्हाला व्हायला नको आणि कर्मफलाचा पासून येणारा अहंकार पण आम्हाला नको. मी अमुक गोष्ट केली म्हणून मी आज असं मिळवलं, मी लहानपणापासून असं वागलो म्हणून आज या ठिकाणी आहे. आम्हाला अशा कुठल्याही प्रकारचा अहंकार व्हायला नकोय. आणि मग असा अहंकार जर आमच्या मनात यायला नकोय तर आम्ही सगळी कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं केली पाहिजे. आणि म्हणून मना मानसी दुःख आणू नको रे, पहिल्यांदा आमच्या मनामध्ये कुठल्याही कारणाने दुःखाची उत्पत्ती व्हायला नकोय असं समर्थ सांगतात. दुसरं आणखी सांगतात की मना सर्वथा शोक चिंता नको रे. मानवा तुला जर या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, मोक्ष मार्गाकडे जायचं असेल तर सगळ्या शोक सगळ्या चिंता तुला सोडून द्याव्या लागतील. अकारण चिंता करणं हा मनुष्याचा स्वभाव आहे. कुठल्या तरी गोष्टीची चिंता करीत बसणं, कुठल्या तरी गोष्टीचा शोक करीत बसणं हे मनुष्याचं अंगवळणी पडलेलं असतं. काही भूतकाळातल्या गोष्टी आठवायच्या, अरे आपण त्यावेळेस तसं केलं नसतं तर बरं झालं असतं असं म्हणून त्याच्याविषयी शोक करायचा. भविष्यामध्ये कुठली तरी गोष्ट घडणार आहे, मी आज हे करायला नको, अमुक गोष्ट करायला नको होती, त्याचा परिणाम स्वरूप मला उद्या असं भोगायला मिळणार आहे, अशी जी भविष्याबद्दलची चिंता आहे ती पण आमच्या मनात यायला नको. आणि वर्तमानामध्ये जे आपण वागतोय ते पूर्ण विचार करून केवळ ईश्वरार्पण बुद्धीनं आम्ही सगळी कर्म केली, ईश्वराला ती समर्पण केली तर आम्हाला कुठल्याही प्रकारची शोक चिंता किंवा दुःख होणार नाही. आणि समर्थांचं हेच सांगणं आहे की मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. मग या मोक्ष मुक्ती जर मिळवायची असेल तर काय करायला सांगितलंय, तर विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विवेक करावा. जी आपल्या देहाबद्दलची आसक्ती आहे ती आसक्ती सोडून द्यावी. मी म्हणजे हा देह आहे हा विचार करणं सोडून द्यावं. मी म्हणजे आत्मतत्व आहे, चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम, हे जे ते आम्ही आमच्या मनावर त्याची खूणगाठ बांधून घेतली पाहिजे. मी म्हणजे आत्मतत्व आहे. कदाचित काही गोष्टी माझ्या मनासारख्या घडतील, काही माझ्या मनासारख्या घडणारही नाहीत, म्हणून मी त्या गोष्टीचा दुःख किंवा त्या गोष्टीबद्दल चिंता किंवा त्या गोष्टीबद्दल सुख मानायला पाहिजे असं कुठल्याही दोन्ही प्रकारे मी त्याचं चिंतन करायला नको. म्हणजे शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जितः, हे जे गीतेमध्ये सांगितलंय की शीत असेल उष्ण असेल कुठलाही असेल, देहाला ते कोणतं चांगलं आहे त्याचा विचार न करता आर्य परिस्थितीला तोंड देणं. नंतर सुख आणि दुःख याच्यामध्ये सारख्या भावानं राहणं आणि सर्वत्र समदर्शन हा या भावनेनं वागणं. नाहीतर मग दुसऱ्याचा एखादा छोटासा दोष पाहिला की नाही त्यांच्याकडे काय असं करतात आणि आपल्याकडचा मात्र मोठा दोष असला, बिल्वपत्रा एवढा दोष असला तरी तो आमच्याकडनं पाहिला जात नाही. जसं म्हणतात दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्यातलं मुसळ दिसत नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही सोडून दिल्या पाहिजे. विवेके देहबुद्धी सोडून द्यावी आणि विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आणि मग एकदा का आम्ही या देहापासून देहाचा विचार आम्ही करून घेतला की नाही, जी कर्म आम्हाला ठरलेली आहेत, काही क्रियमान कर्म आहेत, काही संचित कर्म आहेत, काही प्रारब्ध कर्म आहेत, या सगळ्या कर्मांनुसार आम्हाला जी कर्म आता भोगायची प्रारब्धानुसार ती आम्हाला भोगावीच लागणार आहे, त्याला दुसरा पर्याय नाही.
अनेक वेळा आमच्या मनात येणारं चिंतन या सगळ्या संसारापासून दूर जाण्याचं, या सगळ्या संसारातून देवाला नावं ठेवण्याचं जे चिंतन असतं ते आम्हाला यातून येतं की नाही, मी या जीवनामध्ये एवढा चांगला वागतोय पण तरी माझ्या जीवनात अनेक दुःख का? या दुःखाचा जर त्याग करायचा असेल तर पहिल्यांदा आम्हाला हे समजून घ्यावं लागेल की सर्वत्र समदर्शन हा जीवो देवालय प्रोक्तो, म्हणजे एक देवालय आहे आमचं, हे देह म्हणजे एक देवालय आहे. या जीवनात येणारे जे अनेक प्रकारचे विषय आहेत ते निर्माल्यासारखे, ते फुलांसारखे, ते आज कदाचित टवटवीत दिसतील पण उद्या ते कोमेजून जातील. त्यांना आम्हाला त्यागून टाकावं लागणार आहे. जसं आज आम्ही देवाला फुलं वाहिली की उद्या आम्हाला ती निर्माल्य म्हणून टाकून द्यावी लागतात, तसं आमचा हा देह म्हणजे एक मंदिर आहे आणि या मंदिरात येणारे जे विविध विषय आहेत ते विषय म्हणजे निर्माल्य आहे. आज ते चांगले वाटतात पण उद्याच्याला आम्हाला त्याचा त्याग करावा लागणार. त्यजेद अज्ञान निर्माल्यम सोहम भावेन पूजये, आणि आम्हाला या खरं आत्मतत्वाची आम्हाला पूजा करायची. त्या मंदिरामध्ये असणारा जो आत्मारूपी शिव आहे त्याची आम्हाला खऱ्या अर्थानं पूजा करायची. खऱ्या अर्थानं आम्हाला मुक्तीकडे जायचं असेल तर ह्या देह बुद्धीचा आम्हाला त्याग करावा लागेल. देहाच्या मीपणाचं भान नसणं म्हणजे खऱ्या अर्थानं विदेह अवस्था. पण शक्य आहे का हे देहाच्या विदेहपणाचं भान? देह असूनही मी देह नाही असं समजणं, आम्ही कितीही म्हटलं तरी मी देह नाही असं समजणं अवघड असलं तरी आपण एकतर विचार करू शकतो की एखाद्या मनुष्याचं लग्नानंतर त्याला 2 मुलं झाली, त्यानंतर त्याची पत्नी काही कारणाने निघून गेली म्हणा, या इहलोकाचा निरोप घेतला म्हणा, त्याने दुसरं लग्न केलं की सावत्र आई जशी त्या 2 मुलांना सांभाळते ना, एकीकडे म्हणायचं माझी मुलं आहेत पण ती खऱ्या अर्थानं तिची मुलं नसतात. ती सावत्र आई जशी त्या मुलांना सांभाळली तशाच प्रकारे आपण आपल्या देहाचा सांभाळ केला नाही. आता हे कुठल्या तरी माझ्या प्रारब्ध कर्मामुळे मला या देहाची प्राप्ती झाली आहे ना, तर या देहाचा सांभाळ मला करणं आवश्यक आहे. ती सावत्र आई आपल्या त्या मुलांना थोडंफार त्यांच्यावर देईल पण त्यांना त्यांच्या देह भरण्यापुरतं देईल, फार मोठे लाड करणार नाही. अशाच पद्धतीनं आम्ही आमच्या या देहाला सांभाळलं तर आम्हाला विदेह अवस्था यायला वेळ लागणार नाही. हा देह माझा खरा पण तो काही मी नव्हे ही भावना आम्ही आमच्या मनामध्ये रुजवली पाहिजे. आणि असं जर केलं तर आम्ही खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ, खऱ्या अर्थानं स्वतंत्र होऊ. आणि मग आम्ही या मुक्ती चतुष्टय नावाच्या या समासाचा जर विचार करायला लागलो, समर्थांच्या त्याचं जर शोधायला लागलो तर अगोदरच्या आत्मनिवेदन नावाच्या भक्तीच्या समासामध्येच याची प्रारंभी जे असतं त्याला काय म्हणतात, त्याचा उपक्रम असतो, त्याचा प्रारंभ जो असतो त्याचं सुतोवाच असतं. ते सुतोवाच समर्थांनी 9व्या समासातच करून ठेवलंय. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पावे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्ती सकल्पांती चढन नाही. समर्थांनी त्या ठिकाणी आत्मनिवेदन भक्तीच्या समासात सांगितलं की ही नवविधा भक्ती जर आम्ही केली, आमच्या देहाकडून भगवंताची अशा प्रकारची भक्ती जर झाली तर या देहाला सायोज्य मुक्ती प्राप्त होईल. त्याला कल्पांती पण चढत नाही अशा प्रकारची सायोज्य मुक्ती प्राप्त होईल. आणि मग एकदा त्यांनी सायोज्य मुक्तीचं सुतोवाच केलं की मग आपल्याला त्या ठिकाणी विचार होतो की ज्या अर्थी समर्थांनी तर सायुज्य मुक्ती सांगितली, जिला कल्पांतीही चढत नाही अशा प्रकारे सांगितलं, त्या अर्थी आणखी काही प्रकारच्या मुक्ती असल्या पाहिजेत. आणि त्याचंही सुतोवाच समर्थांनी याच समासात 9व्या समासात केलेले. पहिली मुक्ती ते सलोकता, दुसरी ते समीपता, तिसरी ते स्वरूपता, चौथी सायोज्य मुक्ती. आता ज्योत्स्नाताईंनी जेव्हा वाचला समास त्यावेळेस आपण सलोकता म्हणजे काय याचं चिंतन ऐकलं. येथे सलोकता मुक्ती जर आम्हाला पाहिजे असेल, येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे. काय सलोकता मुक्ती म्हणजे?
भगवंताचे भक्त ज्या लोकांमध्ये वास्तव्य करतात आणि जेथे भगवंताचे सगुण दर्शन सतत सतत होते, अशा ठिकाणी जाऊन राहणं म्हणजे त्या ठिकाणी सलोकता मुक्ती. दुसरी समीपता मुक्ती सांगितली की येथे लोकी राहावे ते सलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपाची व्हावे ते स्वरूपता. आणि अशी तिसरी मुक्ती सांगितली स्वरूपता. त्याच्या अगोदर समीपता सांगितली म्हणजे भगवंताच्या जवळ पशु पक्षी अलंकार, भगवंताच्या माळा असतील, भगवंताच्या अंगावरची वस्त्र असतील वगैरे रूपाने भगवंताच्या जवळ राहण्याची संधी माणसाला मिळणं, त्या आत्मतत्वाला मिळणं म्हणजे समीपता मुक्ती. नंतर स्वरूपता मुक्ती म्हणजे भगवंताच्या सततच्या चिंतनानं भगवंताच्या समान रूप प्राप्त होणं, भगवंताच्या पार्षदाचं रूप प्राप्त होणं आणि भगवंताच्या निकटच्या अशा सेवकांमध्ये स्थान मिळणं म्हणजे स्वरूपता मुक्ती. आणि शेवटी मग जी सांगितली, जी सगळ्यात श्रेष्ठ म्हणून समर्थांनी वर्णन केली, ती सायुज्यता मुक्ती म्हणजे उपासना करताना अभिमान पूर्णपणे गळून जातो, गर्व पूर्णपणे गळून पडतो, भगवंताशी तो तदाकार होऊन जातो. अशा प्रकारे या 4 मुक्तींचं वर्णन समर्थांनी या समासामध्ये केलंय. या समासाची सुरुवात करताना भगवंतांनी त्या ठिकाणी पहिल्या 22 ओव्यांमध्ये समर्थांच्या काळातली विश्वरचनेची जी संकल्पना होती किंवा तत्वज्ञानाने वेगवेगळ्या दर्शनांनी जी विश्वरचनेची संकल्पना त्यावेळी मांडली होती, ती सगळी संकल्पना पहिल्या 22 ते 23 ओव्यांमध्ये समर्थ रामदास स्वामींनी त्या ठिकाणी मांडली. आणि एवढं करून त्यांनी पहिल्या 3 मुक्तीचं स्वरूपही त्या ठिकाणी मांडलं. आपण खरं तर या ओव्या नुसत्या वाचल्या तरी आम्हाला समर्थांनी कशा प्रकारे या विश्वरचना झाली त्याचं वर्णन या ठिकाणी केलंय ते लक्षात येईल. अगदी सहज मनाला भेटणाऱ्या अशा प्रकारच्या या ओव्या आहेत. तो मुळी ब्रह्म निराकार, तेथ स्फूर्ती रूप अहंकार, तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशके बोलला. पुढे जो 8वा ज्ञानदशक येणार आहे त्या दशकामध्ये हे ब्रह्म निराकार कसं आहे, आकार रहित कसं आहे, त्यात मग स्फुरण झालं, त्या स्फुरणातून अहंकार उद्भवला आणि त्या स्फुरणापासून, शक्तिरूप स्फुरणापासून तेज निर्माण झालं आणि त्यातून सगळी सृष्टी कशी निर्माण झाली ते पुढे ज्ञानदशकात सांगितलंय असं समर्थ रामदास स्वामी त्या ठिकाणी म्हणतात. आणि पुढे जाऊन त्यांनी थोडं मग संक्षेपानं वर्णन केलंय की त्यातून तेज निर्माण झालं. पहिल्यांदा एक मोठं जे असं अव्यक्त आकार रहित होतं, जसं आपण समुद्रामध्ये जावं, समुद्राच्या एका काठाला उभं राहावं, मागे न बघता सगळ्या समोर नजर द्यावी आणि मग आपल्याला अशी कल्पना व्हावी की आपल्या सगळ्या बाजूनं हे सगळं जलाने भरलेलं आहे, हे संपूर्ण विश्व जलाने भरलेलं. एखाद्या बेटावर जाऊन आपण उभा राहिलो आणि सगळ्या बाजूने अथांग समुद्र असेल, त्या अथांग समुद्राकडे आम्ही पाहत राहिलो तर आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्या बाजूनं पूर्ण जल भरलेलं आहे आणि या जलामध्ये मग एखादा मध्येच लाट निर्माण झाली, जसं स्फुरण उद्भवलं, जोरात लाट निर्माण झाली, त्याला अहंकार असं त्या ठिकाणी समर्थांनी म्हटलंय. ते स्फुरण इतकं शक्तिरूप होतं की त्यातून तेज निर्माण झालं. त्या तेजाच्या आधारानं पाणी सगळ्या बाजूला निर्माण झालं आणि त्या पाण्याच्या आधारानं शेषानं पृथ्वीला मस्तकावर घेतलं. त्याच्यानंतर या पृथ्वीच्या भोवती 7 सागर आहे, मध्ये मेरू पर्वत आहे, त्या मेरू पर्वतावर दिशापालकांचा समूह आहे. अशा प्रकारचं खूप छान वर्णन या ठिकाणी केलंय. आणि हे सगळं वर्णन करून झाल्यानंतर मग हिमालयाचं वर्णन केलं. हिमालयातून जायला वाट नाही, वाटेमध्ये प्रचंड सर्प आहे, तिथं बर्फाच्या थंडपणाने आराम भोगणारे हे सर्प पर्वतासारखे दिसतात. त्याच्या पलीकडे टोकाला बद्रिकाश्रम आणि बद्रीनारायण आहेत. मोठे मोठे तपस्वी इथं मोक्ष मिळवण्यासाठी, देह ठेवण्यासाठी जातात आणि त्याच्या पलीकडे बद्री केदार आहे. सगळे लहान थोर ते पाहून येतात आणि त्या मेरू पर्वताच्या, पहा बरं का, मेरू पर्वताच्या पठारावर आणि सपाटीवर 3 शिखरं त्यांनी सांगितली समर्थांनी. तिथं ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचं निवासस्थान तिथं सांगितलंय. जिथं ब्रह्मदेव राहतात ते स्थान साध्या दगडापासून बनलेलं आहे, त्याला ब्रह्मलोक म्हणतात. विष्णू जिथं राहतात ते स्थान मात्र पासून बनलेलं आहे, त्याला वैकुंठ असं म्हणतात.
आणि जे स्थान स्फटिकांपासून बनलंय त्याला कैलास असं म्हणतात. तर भगवान शिवशंकर निवास करतात. अशा प्रकारे तिन्ही देवांच्या निवासस्थानांचं वर्णन या मेरू पर्वतावर केलेलं आहे. तिथे सगळे देव, गंधर्व, लोकपाल, 33 कोटी देव सगळे राहतात. सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ असे 14 लोक या मेरू पर्वतावरच कल्पिलेले आहेत. कामधेनूचे मोठे कळप तिथे आहे. इंद्राची इंद्रपुरी तिथे आहे. गंधर्व आहे, लोकपाल आहेत, 33 कोटी देव आहेत. सगळे या ठिकाणी राहत आहेत. हिऱ्याच्या आणि परिसाच्या खाणी आहेत, चिंतामणी आहेत. जमीन सोन्याची असल्याने सारखी लखलख करते. नवरत्नांच्या पाषाणशिला आहेत. अतिशय सुंदर प्रभा या पाषाणशिलांमध्ये आजूबाजूला पसरलेली आहे आणि सर्व काळ हर्ष आणि आनंद भरलेला आहे. या ठिकाणचं जेवण पण अमृताचं आहे. दिव्य सुवास असलेली दिव्य फुलं पण या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचं रसभरीत वर्णन या ठिकाणी समर्थांनी या सृष्टी उत्पत्तीचं, सृष्टी रचनेचं करून नंतर त्या ठिकाणी ही सलोकता, समीपता आणि स्वरूपता मुक्ती, 3 प्रकारची मुक्ती कशा प्रकारची याचं वर्णन पुढच्या ओव्यांमध्ये केलं. आणि या 3 ओव्यांचं जेव्हा आपण 3 मुक्तींचं जेव्हा आम्ही वर्णन ऐकतो की सलोकता मुक्ती, समीपता मुक्ती आणि स्वरूपता मुक्ती, बरेच वेळा आपल्याला असं वाटतं की कुठली तरी मुक्ती मिळवायची, काय करायचं? देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. देवाच्या द्वारी क्षणभर जरी उभा राहिलो आम्ही, खरं तर असं आहे का की आम्ही हा जो हरिपाठ म्हणतो किंवा एखादा अभंग म्हणतो त्यामध्ये काही गोष्टी लक्षणेने सुचवलेल्या असतात. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधियेल्या. खरंच एका क्षणभर राहून आपल्याला मुक्ती मिळणार नाही. तर ते आम्हाला यासाठी राहिले की मानवी मन अत्यंत चंचल आहे. मानवी मनाला विषयाकडे इतकी ओढ असते, प्रचंड ताकदवाने विषय त्याला लगेच आकर्षित करतात. संन्यासी असू द्या, मनावर निग्रह करणारा असू द्या, कधीतरी त्याची वासना शक्ती त्याला बाहेर एवढ्या जोराने बाहेर येते की कधी मन त्या तिकडे जाईल सांगता येत नाही. यासाठी आम्हाला लक्षणेनं कधी सांगितले की देवाची द्वारी उभा क्षणभरी, तुम्ही क्षणभर का होईना देवाच्या द्वारावर उभं राहून बघा, देवाच्या तुम्ही दारात उभं राहून पहा, देवाचं थोड्या वेळ क्षणभर का होईना तुम्ही नामचिंतन करून बघा. तुम्हाला त्या ठिकाणी नामचिंतनातून जो मिळणारा आनंद आहे तो तुम्ही वारंवार वाटावा. यासाठी पुन्हा पुन्हा नामचिंतन करा. पुन्हा पुन्हा त्या देवाच्या दारामध्ये जाऊन येण्यासाठी आपलं मन कसं आनंद मला मिळाला ना. त्या मंदिरात परवा गेलो, देवाचं स्वरूप पाहिलं, मन इतकं प्रसन्न झालं, मला अजूनपर्यंत तसा आनंद कुठे मिळाला नाही. तो क्षणभराचा आनंद पुन्हा पुन्हा मिळवण्यासाठी मी पुन्हा पुन्हा त्या देवाच्या दारावर जातो. किंवा परवा अमुक महात्म्याच्या याच्यामध्ये सानिध्यामध्ये मी अशा प्रकारचं भजन ऐकलं, ते भजन त्यांच्या बरोबर केलं आणि माझ्या मनाला एवढा आनंद मिळाला. तशा प्रकारची भावना, तेवढा आनंद मला अजूनपर्यंत मिळाला नव्हता. आणि मग आम्ही सारखं सारखं त्या महात्म्याच्या भजनामध्ये उपस्थित राहतो, त्यांच्या निरूपणामध्ये उपस्थित राहतो, त्यांचं सारखं सारखं ऐकावं असं वाटतं. कशामुळं? तर देवाची द्वारी उभा क्षणभरी हे जे आम्हाला लक्षणेनं सांगितलं नाही, आम्हाला क्षणभर का होईना त्या देवाच्या दारामध्ये उभं राहायचे. कशासाठी? तो आनंद एकदा आमच्या मनानं अनुभवला, आमच्या देहानं तो एकदा का आनंद अनुभवला की आम्हाला पुन्हा पुन्हा तो आनंद अनुभवाचा वाटेल. आणि म्हणून मग आम्ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जाऊ. आणि आमच्या जीवनामधून जर आम्हाला तमेव विदित्वा मृत्युमेति नान्यं पंथः विद्यते यनाय अशा प्रकारची अमृतत्व मुक्ती प्राप्त करायची असेल तर त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा आम्हाला हा आनंद, श्रवणातला आनंद असेल, कथेच्या श्रवणातला असेल, नामस्मरणामधला आनंद असेल, वंदन भक्तीमधला आनंद असेल, नवविधा भक्तीपैकी सगळ्यात भक्तींमधला वेगळा वेगळा आनंद असेल, ज्यानं आम्हाला आनंद होतोय, ज्यानं आमच्या मनाला जे भावेल, जे आमच्या मनाला कुठेतरी टच करेल, तो त्या मार्गाने आम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे. यासाठी आम्हाला सांगितलं. देहाभिमानाचे दृढपण तेच बद्धतेचे लक्षण, देहाभिमाने निरसन मुक्तता जाणती वा. देहाच्या अभिमानाचं दृढपण, माझा मी अशा ठिकाणी पदावर, मी असं आतापर्यंत मिळवलंय, माझ्या समाजामध्ये असा माझा आतापर्यंत स्टेटस आहे, हे आम्ही एकदा का धरून बसलो, आमच्या देहाचा अभिमान आम्ही धरून बसलो, तर तो अभिमान आम्हाला रसातळाला घेऊन जातो, आम्हाला या बंधनाकडे घेऊन जातो. आणि मग या देहाभिमानाचं काही एकदा निरसन आम्ही केलं तर मात्र
मुक्ती मिळायला काहीच अवघड जात नाही. सकृदुच्चरितम येन हरिरित्यक्षरद्वयम बद्ध परिकरस्तेन मोक्षाय गमनम प्रति. हरी ही 2 अक्षरे एकदा का आम्ही उच्चारली, एकदा जरी आम्ही उच्चारण केलं तरी त्यानं मोक्षाकडे जायला कंबर कसली असं म्हटलं जातं. हेही या देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधलेला, हे जसं लक्षणार्थाने म्हणतो तसं हरी हरी या नावाचा आम्हाला उच्चार करायची एकदा का सवय लागली. त्या हरी हरी उच्चारातून आमच्या मनाला आनंद मिळायला लागला. आमच्या बुद्धीला त्या हरी उच्चारणातनं परिपूर्णता वाटायला लागली. त्या हरी या शब्दाच्या उच्चारणानं आम्हाला विवेक करता यायला लागला की मग आम्ही पुन्हा पुन्हा तो हरी शब्द उच्चारायला लागतो. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला पद्मपुराण असं सांगतं की हरी हे अक्षर एकदा उच्चारलं आम्ही की आम्ही मोक्षाकडे जाण्यासाठी कंबर बांधली, आम्ही कंबर कसली असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. जव असे पुण्य संपत्ती तव स्वर्ग भोग भोगिती, क्षीण झाल्या पुण्य शक्ती पतन पावती अविच्छा. क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोके विशंती. श्रीमद भगवद्गीतेतला हा प्रसिद्ध श्लोक आम्ही नेहमी त्याचं उच्चारण करत असतो की आम्हाला या जीवनामध्ये आम्ही पुण्य आणि पाप करत असतो. येणारे जे पुण्य पाप आमच्याकडून होत असतं, आमच्या प्रारब्धानुसार ते होत असतं. आणि हे करत असताना आम्ही जरी पुण्यात्मे झालो आणि त्या पुण्यानं स्वर्गामध्ये गेलो तरी त्या स्वर्गामध्ये या ज्या 3 मुक्ती आहेत, सलोकता नावाची मुक्ती, सविपदा नावाची मुक्ती आणि सर्वपदा नावाची मुक्ती, भगवंताचे भक्त ज्या लोकात आहेत तिथं आम्ही गेलो. भगवंताचं सगुण दर्शन आम्हाला सतत होत राहतं. भगवंताच्या समीप आम्ही त्याच्या अलंकाराच्या रूपानं राहूत, पशुपक्षाच्या रूपानं राहूत, त्यांच्या वस्त्रांच्या रूपानं राहूत, आम्ही भगवंताच्या जवळ राहूत. स्वरूपता मुक्तीच्या दृष्टीने आम्ही भगवंताच्या सतत चिंतनानं भगवंता समान आम्ही रूप प्राप्त करून घेऊन भगवंताच्या पार्षदाप्रमाणे भगवंताच्या शेजारी राहू. लक्ष्मीलाही कदाचित कळणार नाही भगवंत आहेत का भगवंताचे पार्षद आहेत, पण तरीही क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. आमचं पुण्य एकदा क्षीण झालं